जय महाराष्ट्र. महापौर महोदय, आपण या ऐतिहासिक पवित्र सभेत मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद. कारण मी पहिल्यांदाच या सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईमध्ये 7 बेटातलं एक बेट असलेला धारावी कोळीवाड्यातला हा भूमिपुत्र आद्य नागरिक अल्पसंख्येतला आज आपल्या समोर उभा आहे. तर आमची अपेक्षा आपल्याकडून बरीचशी काय आहे, पण मी बीएमसीच्या महत्वाच्या मुद्द्यावर बोलतोय की धारावीमध्ये जो अदानीचा हा प्रोजेक्ट डीआरपी संदर्भात होत आहे, डीआरपीला 20% फक्त अधिकार आहेत आणि अदानीला 80%. तर बीएमसी ज्या जागा अदानीने या डीआरपीने आपल्याकडे समावेश केलेल्या आहेत, त्या जागेबद्दल बीएमसीला काय जो GR काढला की बीएमसीला त्याचा मोबदला काय मिळाला पाहिजे. कारण आपण सगळेच जण भांडतोय की फंड अर्थसंकल्प हा जो आज 81 कोटी हजार रुपयाचा जो आपण अर्थसंकल्प आज याच्यावर जर आपण बोलतोय, तर अदानीने घेतलेल्या ज्या बीएमसीच्या जागा आहेत याबद्दल अदानीने बीएमसीला त्याच्याबद्दल मोबदला हा काय देणार, असा काय GR निघाला आहे किंवा असं काय तरतूद झालेली आहे की बीएमसीला याचा मोबदला मिळेल, जेणेकरून पुढचा हा जो बीएमसीचा असलेला जो आज आपण जी बीएमसी सगळी संपत आहे त्याचा जो ठेवी आमच्या आज उद्धव साहेबांनी ठेवलेली, आदित्य साहेबांनी ठेवलेली, आज आपण निकामी केली आहे, त्याच्यातही भर पडण्यासाठी हा माझा विषय आहे. महत्वाचं ज्या प्रभागात मी जो निवडून आलेलो आहे हा मी जनशक्तीतला नगरसेवक आहे, धनशक्तीतला नाही. त्याचं मी स्पष्टीकरण थोड्याशा नंतर देईनच. कारण येताना रेल्वेमधून येताना धनशक्तीवाल्याने जनशक्तीवाले काय बोलतायत त्याच्याबद्दल. पण माझ्या प्रभागात असलेलं शाहूनगर ह्या बीएमसीच्या 38 इमारती आहेत, ज्या 1040 जी घरं आज अदानीने स्थलांतर करण्याचं घेतलेलं आहे, त्यांना पुनर्वसन अगोदरच त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे. कोणाला माहीमवरून घेऊन आले, कोणाला दादरवरून घेऊन आले, त्यांचं पुनर्वसन तिथे केलंय. पुन्हा पुनर्वसन जर करताय तर त्यांना कुठे ही घरं देणार आहात. त्याच वसाहतीमध्ये अग्निशामक दल आहे, अग्निशामक दलाला सुद्धा कुठलाही तरतूद नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या प्रभागात असलेले माझा धारावी प्रभाग आहे, तिथे सुईपासून तर ऑपरेशनच्या धाग्यापर्यंत बनणारे सगळा जो व्यवसाय आहे, ह्या व्यवसाय मोफत मध्ये होत नाही. हा शासनाला प्रत्येक वर्षी 100 कोटी हे जो टॅक्स भरतो, तर ह्यांचं स्थलांतर आज प्रत्येकाचे कारखाने 1500 स्क्वेअर फूट आहेत. तिकडे सलावला कंपाऊंड आहे, जलील कंपाऊंड आहे, असे सगळे कंपाऊंड मध्ये सगळे कारखाने आहेत. यांचं या ज्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही कुठे त्यांना ती घरं, आम्ही डेव्हलपमेंटला विरोध करत नाही, पण घराला घर मिळालं पाहिजे या प्रकल्पाचे. पण आज जर 1500 स्क्वेअर फूट 2000 स्क्वेअर फूटचे कारखाने आहेत, हे टॅक्स भरतायत, असेसमेंट टॅक्स भरतायत, कलेक्टर टॅक्स भरतायत, तर मग ह्यांचं स्थलांतर त्यांना तिथे घरं देण्यात येणार आहेत का की त्यांना या घरापासून वंचित आहेत. या आपल्या बीएमसी मध्ये याची नोंद आहे किंवा आपला हा मिळणारा 100 कोटीचा हा जो नुकसान आहे, कारण ही जर घरं अदानीने घेतली, हा सगळा अदानीचाच बँक भरली जाणार आहे. बीएमसी आपण अजून खड्ड्यात टाकण्याचा प्रयत्न करतोय. ज्या प्रभागात असलेल्या 7 बेटापैकी एक जो कोळीवाडा आहे, त्या प्रभागात मी राहतो, ज्या प्रभागात आम्ही आज नेतृत्व करतो. लोकांनी आम्हाला, जनशक्तीने आम्हाला जे निवडून दिलेल्या लोकांनी आमच्यावरती विश्वास ठेवलाय, त्या जनशक्तीसाठी असलेले धारावी कोळीवाड्यातील कुठलीही तरतूद नाही. 9 इंचाच्या पाईपलाईनी, मोठ्या मोठ्या घरं असल्यामुळे 9 इंचाची पाईपलाईन, पाण्याची व्यवस्था, अरुंद गल्ल्या व ज्या लोकसंख्या जी आज घरांची वाढलेली आहे, त्या लोकसंख्येसाठी असलेली जे महाराष्ट्र रेव्हेन्यू कोर्टाने नुसार ठेवलेला बंधनकारक आहे. मात्र मुंबई कोळीवाड्यातील वाढत्या लोकसंख्येत वाढीव विस्तारित जागा धोरण अंमलबजावणी धोरण हे राबवावे. ज्या विस्तारित जागा आहेत आमच्या कोळीवाड्याच्या, ज्या आम्ही मासे सुकवत होतो, आमच्या बोटी पार्किंग होत होत्या, त्या जागा ज्या आज आम्ही राखून ठेवल्या, तिथे कुठल्याही प्रकारच्या झोपडपट्ट्या बनवून नाही दिल्या. त्या जागा जर आज मुंबई महानगरपालिकेच्या हातातून, आज आम्ही मुंबई महानगरपालिकेला असेसमेंट टॅक्स भरतो, कलेक्टरला कलेक्टर टॅक्स भरतो, पण ह्या जागा जर डेव्हलपमेंट मध्ये तुम्ही मोफत मध्ये घेत असाल, मग आमच्या कोळी लोकांचं काय. कारण सगळ्या कोळीवाड्याबद्दल सगळेच प्रतिनिधी बोलले की
ही कोळीवाड्यातली घरं बनली पाहिजे. मी सगळ्यांच्या संमतीला आज माझ्याकडे कोळीवाड्यातील लोकप्रतिनिधी आहेत, पण ही जी घरं आज घरं दोन आम्ही लोकसंख्या वाढल्यामुळे एकाचे फर्स्ट ग्राउंड फ्लोअरचा फर्स्ट फ्लोअर केला, ही मान्यता याला मिळायला पाहिजे. यांना सुखसोयी ह्या घरांना दिल्या पाहिजे, कारण या सुखसोयी या आराध्य नागरिक आहेत. मूळचे आम्ही भूमिपुत्र आहोत, कारण ही कोळे मुंबई ही कोळ्यांची आहे. हे असं जर हे सगळे जर कोळीवाडे तुम्ही संपवत असाल आणि मुंबईचं अस्तित्व संपवत असाल, कारण ब्रिटिश काळीन जर असलेली आज आम्ही 1823चा पुरावा जर आमच्या बीएमसीला देतोय, अदानीचे आमच्याकडे सर्वे येतात त्यांना देतोय. सीमांकन आज जे आमच्या कोळीवाड्याचे सीमांकनासाठी आम्ही वंचित आहोत. गेले कित्येक वर्षापासून 2018 पासून जर आमचं हे सीमांकन जर झालेलं आहे, सीमांकन याची कुठल्याही प्रकारचा GR आलेला नाही. आता बावनकुळे साहेबांकडे पण आम्ही याचं साकडं घातलंय की बाबा आमचा तुम्ही सीमांकन करून द्यावं. या आमच्या सगळ्या असलेल्या आमचं ग्रामदेवस्था, आमची मशानभूमी, आमच्या असलेल्या अशा सगळ्या जागा विस्तारित जिथे आम्ही माशी सुकवत होतो त्या सगळ्या जागा आमच्या नावी आम्हाला मिळण्यासाठी व आमची असलेली घरं ही एक सीमांकनात यावी आणि आम्हाला अधिकृत याची नोंद व्हावी अशी आम्ही या सतत प्रशासनाकडे मागणी करत आहोत. महत्वाचा विषय महापौर महोदय माझा असा आहे की आपण फेरीवाल्यांबद्दल प्रत्येक वेळेस बोलतोय. फेरीवाले आज आहेत. माझ्या कोळीवाड्याच्या ज्या मत्स्य मार्केटमध्ये महिला बसतात त्या सगळ्या महिला बीएमसीच्या अधिकृत पावती फाडून त्याचा रीतसर पावती घेतात. मग हे फेरीवाले जे डोक्यावरती टोप घेऊन जे बांगलादेशी फिरतात यांचं हे मोफतच आहेत. आज गेल्या 2 दिवसा अगोदर फक्त कलिंगड खाऊन जर 4 लोक मेलेत याची नोंद घ्यावी. कलिंगड खाऊन जर 4 लोक मेलेत, हे टोप घेऊन जे मासे विकतात हे त्याच्यात ताजी माशी दिसावी म्हणून त्याच्यात आरारोटचं पावडर भरलं जातं. ज्या आम्ही माशाची गावरी बोलतो ती चेक करण्यासाठी सफेद पाणी का मच्छी आहे त्याच्यात जे आरारोटचं पावडर भरलं जातं, केमिकल लावून त्याला लाल केलं जातं. केमिकल लावून तो बोंबील ताजा दिसायला पाहिजे. जर असं खाऊन जर लोक मेली तर तुम्ही आमच्या या कोळी लोकांच्या धंद्यावरती गदा आणाल की बाबा मासे खाऊन लोक मेली, पण ती मेली कोणी तर या ज्या आज बांगलादेशी लोक याच्यावरती जे पराक्रम करून जे मासे विकतायत, मासे ताजे दिसण्यासाठी विकतात. कारण आमच्या भगिनी सतत त्याच्यासाठी पावती भरतात. बीएमसीचा टॅक्स वाढला पाहिजे. हा कोळी बांधव सतत शासनाच्या सगळ्या अटी नियमी पाळूनच आज मुंबईमध्ये राहिला आणि मुंबईमध्ये जगतोय. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जर उद्या ही माशी खाऊन जर एखादी लोक गेली गमावली तर याला हा असणारा फेरीवाला जबाबदार असेल की बीएमसी असेल की आमच्या कोळी लोकांना तुम्ही जबाबदार धराल. हा महत्वाचा विषय महोदय. कारण ह्या 4 दिवसा अगोदर जर कलिंगड खाऊन त्याच्यात काहीतरी पराक्रम झाला लाल दिसण्यासाठी आता आपण बघतो युट्यूबवरती की इंजेक्शन मारलं जातं. हा प्रकारावरती खरोखर गांभीर्याने लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, विस्तारित कोळीवाड्यासाठी वाढीव बांधकामे सुरक्षित करावी आणि भविष्यात बांधकामासाठी विकास नियंत्रण आखावी. जे विस्तारित कोळीवाड्याची जे आज आम्ही बांधकामं केलीत याची ही जे सगळी घरं या बीएमसीच्या अधिकृत पत्त्याखाली घ्यावी व अधिकृत त्यांना नियमामध्ये घेऊन त्यांची एक नियमावली बनवली पाहिजे, जेणेकरून हा जो भर बीएमसीला आज आम्ही भरतो टॅक्स, हा टॅक्स कुठेतरी कमी होणार नाही. कारण जर मुंबईचं अस्तित्व असलेले एक कोळीवाडेच आपण जर संपवताय, कारण सगळे कोळीवाडे एक समुद्र किनारी आहेत आणि हा समुद्र किनारी असलेला कोळीवाडा जर आपण व्यवस्थितपणे बघितला तर तो खूप सुंदर आहे. हवेशीर गगनचुंबी बिल्डिंग बनवण्याचा हा जो प्रस्ताव आज तुम्ही करताय आणि आमचा भूमिपुत्र हा संपवताय, तर या भूमिपुत्राला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे. कारण धारावी कोळीवाड्यात हे जे असलेलं जे कोळीवाडा हा संपवण्याचा प्रयत्न हा अदानी ग्रुपचा चाललेला आहे आणि अदानी ग्रुप आमच्यावरती जबरदस्ती लादते. माननीय आमचे पक्षप्रमुख, आमचे कुटुंब प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी हा जो मोर्चा काढला होता आणि आमचे आदित्य साहेब ठाकरे, कारण हे सगळं धोरण हे कोळीवाडे सगळ्याच पक्षातली नेते आहेत, सगळ्या पक्षातून आलेले नगरसेवक आहेत. पण हा जो कोळीवाडा वाचवण्यासाठी आमच्याच साहेबांनी याची जबाबदारी घेतलेली आहे का, आमच्या कुटुंब प्रमुखांनी जबाबदारी घेतली आहे? सगळ्यांनी याचा आवाज उचलला पाहिजे असं माझं महापौर मध्ये आपल्याला आज हे निवेदन आहे. कारण या कोळीवाडे वाचतील तर मुंबईचं हे भवितव्य राहील, मुंबईचं सुशोभीकरण राहील.
म्हणून आणि कोळीवड्या वाचतील तर महापूरमध्ये आपल्याला मासे खायला मिळतील. नाहीतर असा कुठलाही प्रकार नाही की मासे शेतीत उगवले जातात, मासे समुद्रातच मिळले जातात. म्हणून आमचा आता हा आणि कोळी लोकांचं काहीच सुद्धा मोठं असतं. घरी आलेला पाहुणा तो मागच्या दरवाजातून कोळी लोक जात नाही, हा पुढेच उभा राहतो, या 2 आले काही 4 या. हा असलेला मी कोळी बांधव आहे. माझं महापौरमध्ये आपल्याला एकच विनंती आहे की आपण आज या अर्थसंकल्पाने कोळीवाड्यासाठी काहीतरी निधी हा राखला पाहिजे. कारण निधीसाठी सगळेच भांडतो, सगळेच बोलतो, आम्हाला निधी कमी दिला याच्याबद्दलही आम्ही भांडतो. नंतर बोलेन कारण हा विषय डायव्हर्ट होईल. महापौरमध्ये माझ्या प्रभागात असलेले सगळ्यांच्याच प्रभागात फुटपाथ आहेत. ह्या फुटपाथ वरती जे नर्सरी आज जे बसवण्यात येतात, ह्या कोणतरी नर्सरी माफिया आहे. त्याला आपले बीएमसीचे अधिकारी त्याला सन्मान देत आहेत की ते नर्सरी माफिया बसून लोकांची फुटपाथ वरती असलेली जी सकाळी वॉकिंगचे सगळं डिस्टर्ब होतं. आणि हे फुटपाथ मोफत यांना मिळतात का, किंवा आपला कोणतरी अधिकारी याच्याकडून काहीतरी घेतो का? हे जर फुटपाथ जर नर्सरीसाठी आपल्याला द्यायचे असेल तर अधिकृत त्याची एक त्याने कोटेशन काढावं, एक भेजावं की बाबा ह्या सगळे फुटपाथ तुम्ही नर्सरीसाठी वापरू शकता आणि याचा बीएमसीला टॅक्स मिळाला पाहिजे. हे बीएमसीला कुठेतरी बाहेर येणार आहे. हे सगळे फुटपाथ मोफत चाललेत, मोफत वागते. कोणतरी माफिया त्याचं भाडं घेते, आपले अधिकारी कुठेतरी जात आहेत, ते काहीतरी घेत आहेत. हे किती दिवस चालणार आहे? याची एक निविदा काढावी फुटपाथवरची महापौर महोदय. आणि एक शेवटचा माझा विषय आहे महापौर महोदय की आम्ही जनशक्तीतले नगरसेवक आहोत, धनशक्तीतले समोर बसलेत असं माझं म्हणणं आहे. कारण तुम्ही हा निधी धनशक्तीवाल्याला धनासारखेच बनवणार. कारण मी आता ट्रेन मधून येताना बोलत अरे तेरे को 8 मिला है, मेरे को 7 ही मिला है, मेरे को 4 दे दे. आम्ही कोणाला बोलत आम्हाला 25च भेटलाय. आम्ही कोणाकडे आता एवढे सगळे नगरसेवक बोलून एखादा देवाकडे जर साखर घालतो तर त्या देवाला सुद्धा घाम फुटतो आणि तो प्रसन्न होतो. पण असं आमची गाडी साहेब आमची तुमच्याकडे अपेक्षा जास्त आहे की तुम्हाला कुठेतरी आता आम्हाला असं वाटायला लागलंय की देव हा पाण्यात ठेवलाय आणि तो देव आम्ही नावात देव आहे, खरोखर नावात देव आहे. देव आमचा हरवलाय, नावात देव आहे. म्हणून आता आमची गाडी साहेब तुमच्याकडे एक मागणी आमचा साकडा आहे की कुठेतरी आमच्या खंडेराव चरणी, आमच्या एकविरा चरणी आम्ही तुमच्याकडे प्रार्थना करतोय की आमचाही सगळ्यांचा निधी भरघोस मिळा. आणि आम्ही बोललं पाहिजे की भाई नाही हमको भी 7 मिला, हमको भी 8 मिला है. आम्ही बोला हमको क्या मिलेगा, आम्हाला 25च मिळाले. आमच्या प्रभागातले लोक बोलतात भाई कभी काम चालू आहे. अरे मिलाई कुछ नाही, जे भी पता है क्या करेगा असं आहे. कारण ही आलेली इलेक्शन आपल्याला माहिती आहे भरघोस. कारण आम्हाला कळलं धनशक्तीतला नगरसेवक बोलत अरे हम तो चुन के पक्का आएंगे. बघा जनशक्तीतल्या नगरसेवक झाल्या भाई हमको लोगों का प्यार है, हम चुन के पक्का आएंगे, हम चुन के जाएंगे. बघा गाडी साहेब या आमच्या प्रश्नांना कुठेतरी एक पुढे प्रस्ताव करावा आणि मागणी करावी. मी पहिल्यांदाच या सभागृहात, ऐतिहासिक सभागृहात आज माझे 2 शब्द आपण सगळ्यांनी शांत चित्तेने ऐकले आणि सगळ्यांना पटले. शेवटचे ते पण बोलतात वाढून दिलं पाहिजे असं आमच्यातलं द्या असं बोलतायत. त्यामुळे मी मनापासून सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोळीवाडा.